नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे ते प्रथम बघू। त्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघू आणि येणाऱ्या भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडताना दिसू शकतात, या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीने होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार देशातील सोयाबीनचा भाव, या आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघूया। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव $10 प्रति बुशेल्स पासून ते $10.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यान दिसतोय। भाव $10 प्रति बुशेल्सच्या खाली टिकत नाहीयेत, भाव $10.5 प्रति बुशेल्सच्या वर सुद्धा जात नाहीत। अशी अपेक्षा आहे की डिसेंबर जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सीबॉटवरती खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून जर बाजारभाव $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत दिसत आहे। सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव स्थिर दिसतोय। मग याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होऊन देशातील बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा भाव, चला बघूया। देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर बाजार मागच्या 3-4 दिवसात 100 ते 200 ने घसरले। बाजारभाव पातळी 3800 ते 4300, कुठे 3900 ते 4400च्या दरम्यान दिसत आहे। निवडणुका संपेपर्यंत किंवा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आपल्याला सोयाबीनच्या भावात जास्त बदल दिसणार नाही, कारण तोपर्यंत मोदी सरकार मोठ्या प्रमाणात सोयाबीन सुद्धा खरेदी करणार नाही आणि त्याचबरोबर व्यापारी निकाल लागल्याशिवाय भाव समोरचं सोयाबीनचं भविष्य कसं हे जोपर्यंत जाणून घेणार नाहीत तोपर्यंत सोयाबीनची खरेदी करताना दिसणार नाही। म्हणजे मागणीपेक्षा सध्या पुरवठा अधिक दिसतोय। या महत्त्वाच्या कारणामुळे जो सोयाबीनचा असणारा भाव आहे तो तुम्हाला फार लवकर सुधारताना दिसणार नाही। पण एवढं खरं आहे की डिसेंबर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार। सुरुवातीला भाव पातळी 4000 ते 4700च्या दरम्यान दिसणार
आणि याच्यामध्ये सुधारणा होऊन 4300 ते 4800 पर्यंत डिसेंबर एंडिंग पर्यंत भाव जाईल आणि अनुकूल परिस्थितीत डिसेंबर एंडिंग ला किंवा जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव जर 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, पण वरच्या लेवलला सोयाबीनचा भाव 5000च्या आसपास टिकण्याची शक्यता नाही, म्हणून बाजारभाव कोसळू शकतो. विक्रीचा विचार करत असाल तर कमीत कमी निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत विक्रीचा विचार सोडा. नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव दबावातच राहण्याची जास्त शक्यता आहे, पण डिसेंबर जानेवारीमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तुम्हाला 300 ते 500 तेजी दिसू शकते. या तेजीमध्ये भाव 4500च्या वर आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा फायदा होऊ शकतो. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.